मित्रांनो नमस्कार, मी विक्रम राठोड. माझी शाळा अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिंचला, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. या ठिकाणी मी 20 वर्षापासून सेवेत आहे. आज आपण मित्रांनो विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत उत्तरासहित, कारण की आता त्याची आवश्यकता आहे. सर्व मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रश्नपत्रिका कशी असेल आणि उत्तर कशा पद्धतीने लिहायची याची माहिती आपण प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. चला तर बघूया. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ही प्रश्नपत्रिका सोडवणार आपण. या प्रश्नपत्रिकेसाठी वेळ असतो 2 तास. ठीक आहे, त्यानुसार आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायची आणि गुण असते 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका. चला तर एक एक प्रश्न. पहिला प्रश्न कसा असेल, त्याला कृती अ म्हणतात. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. याला 5 मार्क असतात. पहिला प्रश्न अ. बघा प्रश्न काय आहे, पुढील पैकी निम्न भ्रमण कक्षेचा उपग्रह कोणता? कमीत कमी. त्याचे 3 पर्याय दिलेत. अ आहे उपग्रह, दुसरा आहे भूस्थिर उपग्रह, दुसरा दिशादर्शक उपग्रह आणि एक आहे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो निम्नस्तरीय, ते म्हणजेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. दुसरा प्रश्न विचारलाय, वनस्पती तुपामध्ये टिंबटिंब प्रकारचे कार्बन बंध आढळतात. कोणते बंध आढळतात वनस्पती तुपामध्ये? 4 पर्याय दिले. एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध आणि एकेरी दुही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो एकेरी बंध. तिसरा प्रश्न, रिकाम्या जागा टिंबटिंब ही इंद्रधनुष्याची निर्मिती होताना आढळून येत नाही. काय आढळून येत नाही इंद्रधनुष्याची निर्मिती होताना? बघा अपवर्तन, अपस्करण, प्रवर्तन का परावर्तन. तर यामध्ये प्रवर्तन जे आहेत हे आढळून येत नाही. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चौथा प्रश्न बघा, कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली ही एक टिंबटिंब अभिक्रिया आहे. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला जर उष्णता दिली तर काय घडेल? संयोग घडेल, अपघटन घडेल, विस्थापन का दुहेरी विस्थापन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अपघटन. म्हणजे कॅल्शियम कार्बन मध्ये असलेले घटक वेगवेगळे होऊन जातात. ठीक आहे. 5वा, साहिलने द्विबैरवक्र भिंग वापरून प्रयोग केल्यावर त्याला F1 व F2 नाभी मिळाल्या. तर खालीलपैकी कोणता निकष बरोबर आहे? 2 नाभी मिळाले त्याला F1 आणि F1. तर याचं उत्तर काय असेल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो F1 बरोबर F2. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या 5व्या प्रश्नाचं उत्तर येतं. नंतर प्रश्न पहिला ब, खालील प्रश्न सोडवा. काय आहे बरं? खालील प्रश्न सोडवा. तर यामध्ये एका वाक्यात सहसंबंध स्पष्ट करा. हा प्रश्न विचारलेला. बघा काय आहे मग, चुंबकीय बलरेषा आणि विद्युतधारा यांचा काय संबंध आहे? तर यांचा संबंध मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार की विद्युतधारा यांचा काय संबंध. तर तारेतून जाणारी विद्युतधारा वाढविल्यास चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत वाढ होते. चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जातात, मोठी व विरळ दर्शवली जातात. हा दोघांमधला फरक आहे. काय फरक दोघांमधला पाहिला आपण की तारेतून जाणारी विद्युतधारा वाढविल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते आणि चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी आणि विरळ दर्शवली जातात. हा दोघांतला फरक आपल्याला सांगता येईल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालील विधान चूक की बरोबर ते लिहा. बघा विधान काय,
संपृक्त हायड्रोकार्बन व असंपृक्त हायड्रोकार्बन हे फक्त कार्बन अणूंची शृंखला आहे. तर हे विधान जे आहे मित्रांनो हे चुकीचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ब मधला. स्केलवरती घेऊया जेणेकरून आपल्याला सहज पद्धतीने तो प्रश्न शोधता येईल. तिसरा ब, योग्य जोड्या जुळवा. काय जोड्या जुळवायच्या आहेत बघा. स्तंभ अ आणि स्तंभ ब. तांबडे किरण आणि इंद्रधनुष्य. इकडे तांबडे किरण जर पाहिलं तर त्याची जोडी ही या सर्वाधिक वारंवारतेला असते मित्रांनो. आणि इंद्रधनुष्य जे आहे इंद्रधनुष्यामध्ये असे आंतरिक परावर्तन होते. हे याचं उत्तर आहे. नंतर वेगळा घटक ओळखा. काय वेगळा घटक आहे का. वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबराचे हातमोजे आणि जनित्र. तर यामध्ये जनित्र हे एक वेगळा घटक आहे हा. पुढचा प्रश्न बघा. खालील अभिक्रियेमध्ये कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण व क्षपण होते. हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे. मग Fe अधिक एस बरोबर FeS. तर यामध्ये आयर्न लोखंडाचे ऑक्सिडीकरण होते आणि सल्फरचे क्षपण होत असते मित्रांनो. हा पहिला आपण प्रश्न पहिला. आता प्रश्न दुसरा अ. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही दोन लिहायचे, 4 मार्क असतात. पहिला प्रश्न बघा. क्षितिजाजवळील तारे बाकी ताऱ्यापेक्षा तेजस्वी दिसतात. का दिसत असेल तेजस्वी. काय कारण असेल याचं. तर याचंही कारण आपण शोधणार आहे मित्रांनो. नक्की तुम्हाला ते आवडेल. कारण आहे त्याचं की पहिला पॉइंट याच्यात लिहिता येईल आपल्याला की तारका प्रकाश वातावरणात शिरल्यावर त्याचे अपवर्तन होते. ठीक आहे. दुसरा पॉइंट लिहू शकतो आपण की क्षितिज आणि आपल्यामध्ये जास्त अंतर आहे त्यामुळे माध्यम जास्त असते. तिसरं कारण लिहू शकतो आपण हवेत सतत होणाऱ्या हालचालीमुळे तसेच हवेच्या घनतेत तापमानात होणाऱ्या बदलामुळे काय होतं. वातावरण अस्थिर असते. तापमानात बदल झाला, हवेत बदल झाला की वातावरण हे अस्थिर होऊन जाते. आणि वातावरणातील हवेचा अपवर्तनांक उंचावरून जमिनीकडे येताना वाढत जातो. वरून खाली येताना अपवर्तनांक हा वाढत जातो. पुढचा पॉइंट लिहू शकतो आपण की वातावरणातून पृथ्वीवरील निरीक्षकाकडे अधिक प्रकाश अपवर्तित होतो म्हणून क्षितिजाजवळील तारे हे जास्त तेजस्वी दिसतात. असंही कारण आहे मित्रांनो या प्रश्नाचं. या 5 पॉइंट मध्ये आपण ते स्पष्ट करू शकतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की बहिर्गोल भिंगास अभिसारी भिंग का म्हणतात. काय कारण असेल मग. कारण की बहिर्गोल भिंग जे आहे याला अभिसारी भिंग का म्हणतात हे आपण बघ. कारण बहिर्गोल भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे जे आपाती किरण असतात या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण भिंगातून गेल्यानंतर काय होतं त्या मुख्य अक्षावरील एका बिंदूमध्ये एकवटतात. कळालं. एका बिंदूमध्ये ते एकवटतात. म्हणजे मुख्य अक्ष आहे असा हा मुख्य अक्ष त्याला समांतर असणारे किरण असे एका बिंदूमध्ये येतात आणि एका बिंदूत येत असल्यामुळे बहिर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असे म्हणतात. ठीक आहे. कारण तुम्हाला कळालं असेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तिसरा. खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डब्बा वापरणे योग्य ठरते. का हवाबंद डब्बा वापरणे योग्य ठरते त्याचे कारण आपण बघूया मित्रांनो. कारण की जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचं काय होऊन जातं ऑक्सिडीकरण होऊन जातं आणि ऑक्सिडीकरण झाल्यामुळे त्यात खवटपणा येतो. त्याची चव आणि वास सुद्धा बदलत असतात. मग हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा वापर करून किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यात साठवतात आणि त्याचे ऑक्सिडीकरण हे होत नाही हवाबंद ठेवल्यामुळे. ठीक आहे. अशा या कारणामुळे खाद्यतेल हवाबंद डब्यामध्ये साठवलं जातं.
पुढचा प्रश्न आहे, झाले 3 प्रश्न. कृती 2 मधील 3 पैकी 2 लिहायचे असतात. ब मध्ये खालील उपप्रश्न सोडवा. काय आहे की इथं तो 3 लिहायचे असतात. 2 मार्काला, एक म्हणजे 6 मार्काला. पहिला प्रश्न बघा, वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तू वर जाण्यास किती वेळ लागेल आणि जीची किंमत दिली. उदाहरण या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे. बघा परत एकदा, वर फेकलेली एक वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूवर जाण्यास किती वेळ लागेल? जिची किंमत 10 मीटर दर सेकंद स्क्वेअर दिली आहे. हे उदाहरण कसं सोडवायचं बरं, तेही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा पहिल्यांदा दिलेल्या वस्तू ह्या लिहून घ्यायच्या असतात. आता दिलेलं काय काय बघा, एच उंची 500 मीटर दिले, जीची किंमत आहे 10 मीटर दर सेकंद वर्ग, हा वेग दिलाय 0 मीटर दर सेकंद, आणि त्वरण आहे ए म्हणजे जी, आणि यू विचारलेला, यू हा किती आहे आणि टी किती. यू आणि टी काढायचे, आरंभीचा वेग आणि त्याला लागणारा कालावधी आपल्याला या ठिकाणी काढायचा मित्र. मग सूत्र कसे बघा, सूत्रानुसार आपण हे काढू शकतो. हे सूत्र आहे, यूचा वर्ग बरोबर व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2as. मग व्हीचा वर्ग जो आहे, यू आपण या ठिकाणी आणला. बघा व्ही वर्ग जशाच तसा आहे, इकडे यू वर्ग आहे, अधिक 2 जशाच तसा, आणि याची किंमत किती आहे, याला आपण जी म्हटलं आहे बरोबर, ग्रॅव्हिटी, आणि गुणिले एस, एस म्हणजे विस्थापन, गुणिले एच लिहिलंय आपण. ठीक आहे, एच म्हणजे त्याची उंची. म्हणून बघा यू बरोबर 0 आहे, हा इथे यू 0 लिहिला. ठीक आहे, हा 0 आहे. यू वर्ग जशाच तसा वजा जी एच, हा जी आणि एच, हे सूत्र तयार झालं. यामध्ये आता किमती टाकायच्या आपल्याला. हे बघा या ठिकाणी यू जशाच तसा या सूत्रातला या बाजूला घेतला, काय राहिलं या ठिकाणी ट्वाइस जी एच. मग 2 गुणिले जी किती आहे 10 आणि एच किती आहे 50, यांचा गुणाकार केला कॅल्क्युलेशन, तर आपल्याला ते 10,000 मिळेल. म्हणजेच यू स्क्वेअर बरोबर किती आला 10,000 वर्ग. आणि जर आपल्याला यू ची किंमत काढायची असेल तर ती आहे 100. ठीक आहे, तर पुढील सूत्र, व्ही बरोबर यू अधिक 80. या ठिकाणी बघा किमती टाकायच्या, यू ची किंमत 0 आहे, व्ही ची किंमत 0, यू किती आहे, यू अधिक जी टी, या ठिकाणी ही किंमत आहे. इथे किमती टाकायच्या फक्त, म्हणजे आपल्याला हे सूत्र मिळालं, यू बरोबर जी टी. यू ची किंमत काढली 100 बरोबर, जी किती आहे 10, आणि ते टी काढायचं आहे. मग टी काढण्यासाठी हा जो 10 इकडे असं भागिले जाईल, म्हणजेच काय 10 10 100, म्हणजे टी बरोबर 10 सेकंद. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सूत्राचा वापर करून सहज सोडवता येईल. पुढचा प्रश्न काय बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय. बघा आपल्याला माहिती आहे की स्थायी पदार्थ उष्ण दिले असता त्याचे प्रसरण होते, मात्र उष्णता काढून घेतली असता त्याचे आकुंचन होते, आपल्याला माहिती आहे. मात्र पाण्याच्या असंगत आचरणाबद्दल आपल्याला सांगता येईल की पाण्याच्या असंगत आचरणामध्ये हा 0°C तापमानाचं जे पाणी आहे ते जर आपण तापवलं, तर तापवल्यामुळे काय होतं, 4°C तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरण होण्याऐवजी आकुंचन होतं. कशामध्ये, पाण्याचे असंगत आचरण. मग 4°C ला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते मित्रांनो, आणि 4°C तापमानाच्या पुढे तापमान जर आपण वाढवलं, तर वाढवल्यामुळे कसं पाण्याचे आकारमान हे वाढत जाते. आणि हा जो फरक आहे 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आवरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. म्हणजेच पाण्याची घनता 4°C सर्वात जास्त असते मित्रांनो, आणि पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी होपचं उपकरण वापरत असते. अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती लिहिता येईल.
पाण्याच्या असंगत आचरणाबद्दल. हे झाले 2 प्रश्न. तिसरा प्रश्न बघा, खालील अभिक्रिया संतुलित करणे. काय काय अभिक्रिया आहे? झिंक ऑक्साईड हे विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये विरघळले, काय होईल? झिंक ऑक्साईड जर विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये विरघळले तर काय होणार? तर जी क्रिया घडणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया. झिंक ऑक्साईड जर विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये विरघळलं तर काय घडणार? बघा मग झिंक ऑक्साईड असा लिहिला जातो, ZnO. ठीक आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल HCl. झिंक ऑक्साईड हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर जर विरघळलं तर काय होणार? झिंक क्लोराईड तयार होते आणि पाणी या ठिकाणी तयार होते मित्रांनो. अशा पद्धतीची ही अभिक्रिया आपण या ठिकाणी लिहू शकतो. दोन्ही बाजूचे समीकरण हे संतुलित होऊन जातात. Zn एक आहे, O सुद्धा एकच आहे, जे डावी बाजू बरोबर उजवी बाजू या ठिकाणी दिसते, म्हणजे हे समीकरण संतुलित झालेलं आहे. ठीक आहे. पुढचा समीकरण काय बघा, संतुलित करा समीकरण. काय विचारलेलं आहे? ॲल्युमिनियम हवेशी संपर्क आला तर काय होणार? ॲल्युमिनियमचा जर हवेशी संपर्क आला तर काय घडणार? तर आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये असतो ऑक्सिजन. हवेमधील ऑक्सिजन बरोबर त्याचा संयोग होणार ॲल्युमिनियमचा आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार. मग हा ॲल्युमिनियम हवेशी संपर्क आला तर या ठिकाणी ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतो. आणि या ठिकाणी बघा दोन्ही बाजू समीकरण हे संतुलित झालेलं आहे. ॲल्युमिनियम 4 अणू आहे, तिकडे पण बघा ॲल्युमिनियम 4, ऑक्सिजनचे 6 आहे, तिथे पण ऑक्सिजनचे 6 आहे, 3 आणि 3 गुणिले 2 व्यतिरिक्त 6. अशा पद्धतीने डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे समीकरण संतुलित झालेलं आहे. आणि नंतरचा प्रश्न जो आहे ते आहे, उपग्रह प्रक्षेपणासाठी अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे फायदेशीर का आहे? का वापरतात? उपग्रह प्रक्षेपणासाठी अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक का वापरतात, का फायद्याचे आहेत, ते आपण या ठिकाणी त्याचं उत्तर बघणार आहोत मित्रांनो. कारण का की सुरुवातीचे उपग्रह जे होते, उपग्रह प्रक्षेपक एकाच टप्प्याने सलग असत, एका टप्प्याने ते वर जायचे, त्यामुळे त्यांचं वजन आणि इंधन जे आहे, वजन आणि इंधन खर्च जास्त असायचं पूर्वीच्या काळी. मात्र अनेक टप्पे असलेल्या प्रक्षेपकाच्या प्रवासादरम्यान होतं काय की जसजशी ठराविक उंची व गती प्राप्त होत जाते आणि तसतसे इंधनही संपत जाते. बरोबर. जसजशी उंची मिळणार तसतशी वेग मिळतो, गती मिळते आणि इंधनही संपून जाते. यामुळे काय होतं, इंधन संपलेल्या टाक्या ज्या आहेत त्या प्रक्षेपकाकडून काय वेगळ्या होत जातात आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात त्याचं वजन कमी होऊन जातं आणि प्रक्षेपक अधिक वेगाने व कमी इंधनाने प्रवास जे आहे ते वरच्या दिशेने करत असतात. त्यामुळे अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे हे सोयीचे आहे मित्र. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहिलं. नंतरचा प्रश्न आहे, बघा ह्या ठिकाणी हा पर्याय दिलाय की खाली तक्ता पूर्ण करा. नाव आणि संक्षिप्त रचना सूत्र. आता अल्कोहोल दिला आहे, अल्कोहोल संक्षिप्त रचना त्याचा काय लिहिणार? OH. बरोबर. CHO याला काय म्हणणार आपण? बघा अल्कोहोलला OH, हा CHO याला अल्डिहाइड म्हणतात. हा इथर या पद्धतीने लिहिला जातो O आणि COH काय आहे तर कार्बोक्सिलिक आम्ल. अशा पद्धतीने हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा असतो मित्र. ठीक आहे, हे कळालं असेल तेव्हा. अशा पद्धतीने दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण संपवलेला आहे.
तिसरा प्रश्न, कृती खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 5. खालील आकृतीला नावे द्या आणि स्पष्टीकरण द्या. तर या ठिकाणी नाव द्यायची आणि स्पष्टीकरण द्यायचं आहे. जी आकृती दिलेली आहे ती कसली आहे? तर ही जी आकृती आहे मित्रांनो, ही आकृती कसली आहे आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, ही जी आकृती आहे दिलेली, ही आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उपग्रहाच्या उंचीची कक्ष दाखवली. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उपग्रह किती उंचावर असू शकतात त्याची कक्ष आकृतीच्या सहाय्याने दाखवलेली. या ठिकाणी बघा, ही पृथ्वी दाखवलेली आहे. हे मध्यम कक्षा, ही जी दिसते ही निम्न कक्षा, यालाही मध्यम कक्षा नाव दिलेलं आहे. आणि ही जी आहे मागची, याला उच्च कक्षा. अशा पद्धतीने ही आकृतीला नाव आपल्याला देता येईल. आता यामध्ये आपण काय शिकू शकतो की भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची उंची किती आहे, किती उंचावरती उपग्रह असेल यावरून साधारणपणे त्या कक्षांचे 3 गटात वर्गीकरण केले मित्रांनो. आकृतीत दाखवले कोणते ते, एक उच्च कक्षा, जी दिसते याला उच्च कक्षा, मध्यम कक्षा, ही मध्यम कक्षा, आणि ही निम्न कक्षा, असे 3 गटामध्ये वर्गीकरण केलं. उच्च कक्षा कोणाला म्हणायचं की ज्या उपग्रहाच्या कक्षेची भ्रमण कक्षेची उंची ही 35,780 किलोमीटर असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल, त्या कक्षेला म्हणतात उच्च कक्षा. ठीक आहे. नंतर भ्रमण कक्षा कोणाला म्हणणार की ज्या उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची उंची 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर असे या दरम्यान असेल तर त्या कक्षेला म्हणायचं मध्यम कक्ष. ठीक आहे. ही माहिती आपल्याला या आकृतीबद्दल लिहिता आहे. आणि निम्न कक्षा कोणाला म्हणणार, ज्या उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची उंची ही 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटरच्या दरम्यान असते, त्या कक्षाला म्हणतात निम्न कक्षा. अशा पद्धतीने हे आकृतीला नाव देऊन आपल्याला त्याची माहिती सहज लिहिता येईल. ठीक आहे. कळालं असेल तुम्हाला. प्रश्न 3 मधील पहिला प्रश्न पाहिला आपण. आता पुढचा जो प्रश्न आहे 3ऱ्यातला, काय विचारलेला आहे, खालील आकृतींची नावे द्या. या ठिकाणी आता तक्ता पूर्ण करा विचारलेला. हा वरचा प्रश्न पाहिला. वृद्ध दृष्टिता याचा अर्थ विचारलाय. अर्थ काय असेल, त्याचं कारण काय असेल वृद्ध दृष्टिता होण्याचं, त्याचं निराकरण कसं करणार, तर ते निराकरण करण्यासाठी त्याचं उत्तर आपण बघूया. वृद्ध दृष्टितामध्ये काय करू शकतो आपण, काय कारण आहे, अर्थ काय त्या वृद्ध दृष्टितेचा, ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. त्याचं जे कारण आहे मित्रांनो, वृद्ध दृष्टिता म्हणजे म्हाताऱ्या लोकांना होणारा आजार. त्याचा अर्थ आहे वृद्धांना चष्म्याशिवाय जवळच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्ट दिसणे कठीण होते. हा या वृद्ध दृष्टीचा अर्थ. आता हा दोष का निर्माण होतो वृद्ध दृष्टीचा, याचं कारण आहे की वाढत्या वयानुसार डोळ्याची संवेदन शक्ती कमी होत जाते. ठीक आहे. आणि त्याचं निराकरण कसं करतात, योग्य शक्तीचं बहिर्गोल भिंग वापरून या वृद्ध दृष्टिताचं निराकरण हे केलं जातं. त्यानंतर पुढचा 3 नंबरचा प्रश्न विचारला आहे. काय प्रश्न आहे बघा. उदाहरण दिले, एका स्थायीचे वस्तुमान 350 ग्राम असून 5000 कॅलरी उष्णता ग्रहण करून वितळत असेल तर त्याच्या वितळण्याचा प्रकट उष्मा काढा. ज्या प्रकट उष्मा काढायचा आहे यामध्ये काय करायचं, दिलेले ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते लिहून घ्यायचे आणि त्यासाठी सूत्र वापरायचं. उष्णता ग्राहकता शोधण्यासाठी शोषलेली उष्णता, त्याचं सूत्र आहे Q बरोबर EM. म्हणजे दिलेल्या गोष्टी आहेत, आपल्याला L काढायचा आहे. अप्रकट उष्मा म्हणून काय, L बरोबर Q/M. मग Q ची किंमत आपल्याला 5000 कॅलरी दिलेली आणि M वस्तुमान 350 दिले. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 14.29 कॅलरी पर ग्रॅम.
म्हणजे त्या वस्तूची उष्माग्राह्यता किती असेल 14.29 कॅलरी दर ग्रॅम. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सूत्राचा वापर करून सहज पद्धतीने सोडवता येईल. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, खालील आकृतीवरून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. 3 आकृत्या दिले, ही ए, ही बी आणि सी. या आकृतीत काय दर्शवितं, तिघांमध्ये आपल्याला काय दर्शवित आहे, तर तिन्ही आकृती जर आपण बारीकशाने निरीक्षण केलं तर या आकृतीमध्ये आपल्याला प्रकाशाचे अपवर्तन दर्शवले जाते. वेगवेगळ्या माध्यमातून होणारे प्रकाशाचे अपवर्तन हे या ठिकाणी दर्शवलं जातं. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय दिला आपल्याला त्या आकृतीवरून, तो आहे की आकृती बी, ही आकृती बी मध्ये प्रकाश किरण स्तंभिकेपासून दूर का जातो, म्हणजे हा प्रकाश किरण जो आहे असा दूर का जातो, काय कारण असेल, कारण की आपण नियम पाहिलेले आहे. दूर जाण्याचं कारण की प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर जातात, हे त्यामागचं कारण. तिसरा प्रश्न पाहिला आपण तर तो विचारलेला आहे की हवेमध्ये व काचेमध्ये प्रकाशाचा अपवर्तनांक काय आहे. हवेत आणि काचेत प्रकाशाचा अपवर्तनांक किती असेल, जो आपल्याला पुस्तकात बघायला मिळेल की तो आहे हवेचा 1.003 आणि काचेचा अपवर्तनांक 1.52 असा आहे. आणि शेवटचा प्रश्न विचारलेला आहे या आकृती संदर्भात, तो म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन आकृती सी मध्ये का होत नाही. बघा, हा प्रकाश किरण असा सरळ आलेला आहे, मग का झालेलं नाही त्या प्रकाशाचं अपस्करण, तो बाजूला का गेला नाही, यामागचं कारण काय, तर तोही आपल्या नियमामध्ये मोडतो. कारण की माध्यमाच्या विशिष्ट लंबरूप आघात होत असल्यामुळे त्याची दिशा बदलत नाही. हे या त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशी आकृतीची उत्तरे आपण दिलेली आहेत या ठिकाणी. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे की पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमॅंगनेट वापरतात, स्पष्ट करा. आणि पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडीकारक वापरतात. पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमॅंगनेट का वापरतात. पोटॅशियम परमॅंगनेट म्हणजे KMnO4. तो का वापरला जातो, काय कारण आहे त्याचं, तर त्याचं कारण आहे मित्रांनो की पाण्याच्या टाक्यामध्ये सूक्ष्म जंतू असतात, रोगजंतू असतात, लोखंडाचे कण असतात, कुजलेल्या अंड्याचा वास असलेला हायड्रोजन सल्फाइड असतात, H2S ज्याला म्हणतात, हे काढून टाकण्यासाठी ते पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमॅंगनेट हे वापरतात, हे त्याचं कारण आहे. आणि पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन असणारे पदार्थ ऑक्सिडक म्हणून वापरले जातात, हे त्यातल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सहज पद्धतीने मांडता येईल. ठीक आहे. त्यानंतर या तिसऱ्यातलाच पुढचा प्रश्न आहे 6वा. काय काय दिलेले आहे, फार तक्ता वापरून माहिती लिहा. माहिती कशी लिहायची, मूलद्रव्य दिले, इकडे इलेक्ट्रॉन स्वरूपण दिले. साधा सोपा प्रश्न आहे, 3 मार्काचा हवी. बघा, या फ्लोरीनचा अणुअंक 9 दिलाय. इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं होणार, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 7. नायट्रोजन पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 5. बरोबर. कार्बन 6 दिलाय अणुअंक, पहिल्या कक्षेत 2 असतात, दुसऱ्या कक्षेत 4. लिथियम पहिल्या कक्षेत 2, उरलेला 1 दुसऱ्या कक्षेत. अशा पद्धतीने या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला करता येते. मग याबद्दल माहिती काय देऊ शकतो आपण, जी इलेक्ट्रॉन स्वरूपण केलं आपण, की या प्रत्येक सर्व मूलद्रव्य जे आहे आवर्त 2 मध्ये आहे. या मूलद्रव्याची संयुजा ही या मूलद्रव्यामधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही वेगळी आहे, परंतु कवकाची संख्या सारखीच दिसते आपल्याला या ठिकाणी. कवच लिथियम पहिल्या गणात असतो मित्रांनो आवर्त सारणीमध्ये, कार्बन हा 14व्या गणामध्ये असतो, नायट्रोजन 15व्या गणात असतो, फ्लोरीन 17व्या गणात असतो. अशी ही आवर्त सारणीची मांडणी या ठिकाणी आपल्याला उपयोगात येते. आणि 7वा प्रश्न आहे मित्रांनो,
तिसऱ्या प्रश्नातला 7वा उपप्रश्न जो आपल्याला सोडवायचा असतो. 7वा प्रश्न बघा, आकृती दिलेली आहे. खालील आकृती नामनिर्देशित करून स्पष्ट करा. बघा, ही आकृती पुस्तकात पाहिली असेल. याबद्दल काय माहिती सांगता येईल आपल्याला? ही आकृती कसली आहे? तर ही जी आकृती मित्रांनो, ही चुंबकीय विलगीकरणाची आकृती आहे. चुंबकीय विलगीकरण कशा पद्धतीने धातुकाचे भरड करून त्याच्यातून या पद्धतीने धातूक वेगळे करतात, हे चुंबकीय विलगीकरणाची पद्धत. या आकृतीला नाव जर दिलं आपण, हा जो पट्टा दिसते धातुकाचा चूर्ण आहे, हा चुंबकीय रोड आहे, हा चुंबकीय रोड आहे. या ठिकाणी जे चुंबकीय घटक असतात ते या सार संग्रहामध्ये पडतात, जे चुंबकीय घटक असतात ते या सार संग्रहामध्ये पडतात. आणि हा जो आहे ना फिरणारा पट्टा गोल गोल असा फिरत राहतो. ठीक आहे. आता याबद्दल काय माहिती सांगता येईल आपल्याला? तर ही जी आकृती आहे यामध्ये विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्राची या ठिकाणी आवश्यकता असते. आणि या यंत्राचा महत्वाचा भाग म्हणजे काय? 2 प्रकारचे लोखंडी रोड, त्याच्यावरती फिरणारा पट्टा असतो, दिसतो आपल्याला. हे दोन्ही लोखंडी रोड आहेत, त्यावर असा फिरणारा पट्टा असतो. या फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रोडाच्या बाजूला बारीक केलेले धातूक टाकले जातात. याच्यावर हे धातूक टाकल्यानंतर काय होतं? चुंबकीय रुळाखाली 2 सार संग्रहामध्ये हे जमा होतात. धातूक टाकले की इकडे या एक दुसऱ्या सार संग्रहामध्ये. आणि धातुकामधील अचुंबकीय भागाचे कण जे आहेत हे चुंबकीय रुळाकडे आकर्षिले जात नाही. जे अचुंबकीय आहेत ते असे लांब पडतात, आणि जे चुंबकीय असतात ते रुळाकडे आकर्षण सार संग्रहामध्ये जमा होतात. अशा पद्धतीने या चुंबकीय विलगीकरणाची पूर्णपणे ही क्रिया चालू असते मित्रांनो. या ठिकाणी आपला हा तिसरा प्रश्न संपलेला आहे. आणि नंतर 4था प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. 4था प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक, म्हणजे 2 पैकी एकच सोडवायचे असतात, 5 मार्क असतात. बघा, नालकुंतल म्हणजे काय आणि त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृती काढा व भागांना नाव द्या. या ठिकाणी आपण नाव देऊ शकतो. कशा पद्धतीने नाव देणारे या ठिकाणी दिलेले बघा. विद्युतरोधक आवरण असले तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केल्यास त्या रचनेला म्हणतात नालकुंतल. ही जी आकृती दिसते नालकुंतलांची आहे. यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार झालेले आपल्याला आकृतीत दिसतात. ही चुंबकीय बलरेषा आहेत ह्या गोलाकार, आणि हे जे याला म्हणतात नालकुंतल. आणि नालकुंतनातून विद्युतधारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रातील बलरेषा ह्या पट्टी चुंबकाच्या चुंबकीय बलरेषाप्रमाणेच असतात. या ठिकाणी पट्टी चुंबकाने सुद्धा अशा बलरेषा तयार होत असतात. अशी माहिती या ठिकाणी आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि शेवटचा प्रश्न आहे याच्यातला, प्रश्न 4थ्यातला शेवटचा प्रश्न. खालील आवर्त सारणीच्या आधारे पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. बघा कशी आहेत. पहिला, आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची मांडणी कोणत्या आधारावर केली? तर अणुअंकाच्या आधारावर केली. नागमोडीच्या रेषेवर असणाऱ्या मूलद्रव्यांना काय म्हणतात? त्यांना धातू सदृश्य म्हणतात. बरोबर. आवर्त सारणीतील पहिल्या गणातील व दुसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्यांची 4 नावे लिहा. मग ती 4 नावे कोणती ते आपण बघूया. बघा, मूलद्रव्याच्या मांडणी कशी केली असते? अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेली असते. जे नागमोडी रेषेवर असतात मूलद्रव्य त्यांना धातू सदृश्य म्हणतात. ठीक आहे. लिथियम जो आहे याचा इलेक्ट्रॉन पण 2 आणि 1 असा असतो. आणि धातुकामधील धनप्रभात इलेक्ट्रॉन केंद्राकडे अधिक खेचले जातात. त्यामुळे काय होतं? अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तनामध्ये अणूची त्रिज्याही डावीकडून उजवीकडे कमी कमी होत जाते. मग 4 खंड कोणते पडलेत आणि ते कोणत्या गणात येतात? तर आवर्त सारणीचे एस खंड ते गण 1 आणि 2 असतात. पी खंडामध्ये गण 13 ते 18 आणि 0 गण असतात. डी खंड जो यामध्ये गण 3 ते 12 आणि एफ खंडामध्ये लॅक्टिनाइड आणि ऍक्टिनाइड हे गण असतात.
अशा पद्धतीने हा प्रश्न चौथा विचारला जातो. त्यामध्ये 2 प्रश्न विचारतात आणि एकच लिहायचं असतं. असा हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी खास तयार केलेला आहे, जेणेकरून पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला कामात येणारच आहे. असे 4 प्रश्न तुम्ही सहज पद्धतीने लिहू शकता. असा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. अरे बापरे.